Now, Lavanya Parekar will give a speech. राज्यघटना भारताची जगभरात जिचा मान, आंबेडकरांच्या लेखणीतून अवतरले संविधान, न्याय हक्क समानतेचा ज्याने केला सन्मान, असे आमचे प्रिय भारतीय संविधान. माननीय अध्यक्ष महोदय, मुख्याध्यापक, गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, मी लावण्य किशोर परेकर, इयत्ता 8वी. आज आपण आपल्या देशाचा 76वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी जमले आहोत. या दिवसाचे भारतीय इतिहासात विशेष स्थान आहे. म्हणूनच 26 जानेवारी हा दिवस आपण राष्ट्रीय सण म्हणून मोठ्या उत्साहाने आणि अभिमानाने साजरा करतो. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले असले तरी भारताचे कोणतेही संविधान अस्तित्वात नव्हते. बराच विचार विनिमय केल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमून तिला भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करण्याचे काम दिले. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समितीने तयार केलेली राज्यघटना संविधान सभेने स्वीकारली आणि 26 जानेवारी 1950 पासून त्याची देशात अंमलबजावणी झाली. भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. प्रजासत्ताक म्हणजे देशात राहणाऱ्या नागरिकांची सर्वोच्च सत्ता. आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी भारताच्या पूर्ण स्वराज्यासाठी खूप संघर्ष केला. आपले पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद त्यावेळी म्हणाले होते की आम्हाला ही संपूर्ण जमीन एका संविधानाच्या आणि एका संघाच्या अधिकार क्षेत्रात एकत्र आलेली दिसते, जी 320 दशलक्षाहून अधिक स्त्री पुरुषांच्या कल्याणाची जबाबदारी घेते. आज भारताने संरक्षण, अंतराळ, विज्ञान, कृषी इत्यादी अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे. पण यासोबतच आपला देश आजही गुन्हेगारी, भ्रष्टाचार, गरिबी, बेरोजगारी, निरक्षरता अशा अनेक समस्यांचा सामना देखील करत आहे. आपल्या देशाला विकासाच्या मुख्य प्रवाहात जाण्यापासून रोखणाऱ्या अशा समस्यांमधून बाहेर काढण्याची गरज आहे. प्रजासत्ताक दिन आपल्याला आठवण करून देतो की आपण एक आहोत आणि एकाच भारतीय कुटुंबाचे सदस्य आहोत. त्याच वेळी आपण एक नवीन राष्ट्र निर्माण करण्यासाठी एकत्र पुढे जात आहोत. या जबाबदारीची जाणीव करून देणारा हा दिवस आहे, ज्याचा पायाच आहे प्रजेची सत्ता, जिथे घडवली जाते नीतिमत्ता. असा घडविण्या भारत भाग्य विधाता. चला तर मग शपथ घेऊया आता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. Very good, Lavanya. Give huge round of applause for her. Now, Survi Surve.